आज काय झालं होतं का ना माझ्या घरच्यांना, ते म्हणत होते की नाश्ता दे, कारण ते कधी नाश्ता मला मागत नाहीत. मग ते म्हणे की बाबा मला पोहे कर. मग त्यांना मी पोहे केले. पोहे झाल्यावर मग मी त्यांना सर्वांना पोहे वगैरे वाटून दिले आणि ते मस्तपैकी खात होते. मग त्यामध्ये आलं पाणी. मग म्हटलं अरे आपल्याला तर स्वयंपाक करायचं होतं, पण पाणी हे 7 वाजता चालू होतं. मग मी पाणी लावून दिलं टाक्यामध्ये आणि मग मी लागली स्वयंपाकाला. रिद्धी सिद्धीनं हे बारीक आलू असताना त्याची भाजी खूपच आवडती. म्हटलं चला लेकरांना आवडते तर करून घ्या आणि त्यांना डब्याला पण होऊन जाईल. मग मी मस्तपैकी छोटे छोटे आलू हे सोलले, पण ते आलू ना सोलण्यासाठी ना एवढा वेळ लागतो आणि इतकं बोर होतं ते बटाटे सोलण्यासाठी. मग नंतर मी त्यांना शाळेत नेऊन घातलं रिद्धी सिद्धी, आणि याच्या टायमाला बघितलं तर मला चप्पल घ्यायची होती. चप्पल बघितली पण एक पण चप्पल माझ्या पायाची आली नाही, कारण माझा पाय थोडा मोठा आहे. मग मी तर चप्पल राहून दिली आणि मग मी आली घरी. मग मी 1 वाजता जेवण केलं, कारण सर्व काम आटपल्याशिवाय मला पण जेवण धकत नाही. मग मी 1 वाजता जेवण केलं. रिद्धी सिद्धीनं शाळेत नेऊन घातलं आणि मी जेवण केलं आणि मग रिद्धी सिद्धीनं मग मी थोडा आराम केला आणि नंतर रिद्धी सिद्धीला शाळेत आणलं. मग 4 वाजता आम्ही बिस्किट आणि चहा पिल, कारण रिद्धी सिद्धीने बिस्किट लागतंच. आणि दुधाचा चहा घेत नाही, सर्व कोरा चहा घेत. मग घेतला मी त्यांचा 5 वाजता अभ्यास. तर रिद्धी सिद्धी एवढ्या दिवसात चालू होती की तिच्या मावशीला, मग मावशी आम्हाला टेबल आणते, तिच्या मावशींनी बर्थडेला टेबल आणले होते आणि आता एवढा कंटाळा येतो ना अभ्यासाचा. मग तिला मी ते ओरडत होती की तू मावशीला सांगितलं होतं ना की टेबल. मग मी रिद्धी सिद्धीला जेवण दिलं. हा झाला आमचा मिनी व्लॉग. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.